नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। कोविड-19चा प्रादुर्भाव सर्वत्र दिवसेदिवस वाढत असल्याने या महामारीला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। कोविड-19च्या संसर्गापासून स्वतःचा बचाव कसा करावा याची सविस्तर माहिती बार्शी येथील डॉक्टर शुभांगी यांनी पूज्यनगरी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दिलेली आहे। आपल्यासाठी डॉक्टर शुभांगी यांचे मार्गदर्शन नक्कीच उपयोगी पडेल। बार्शी येथील प्रतिनिधी दत्ता सुरोसे यांनी घेतलेली मुलाखत पहा आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद। ओम शांती। मी बीके डॉक्टर शुभांगी बार्शी म्हणून बोलत आहे आणि मी आज तुमच्यासोबत कोविड-19 या विषयावरती एक ब्रह्मकुमारी म्हणून, एक डॉक्टर म्हणून आणि एक समाजाचा एक घटक म्हणून काही गोष्टी शेअर करू इच्छिते। तर कोविड-19 हा व्हायरस काय आहे, त्याचं काय स्ट्रक्चर आहे, जेव्हा त्याची बाधा होते तेव्हा काय लक्षण निर्माण होतात, त्याच्या मेडिकल फॅसिलिटीज कशा आहेत, या सगळ्यांबद्दल तुम्हा सर्वांना अगोदरच माहित आहे। त्या विस्तारामध्ये न जाता आपल्याला फक्त एक म्हणायचं आहे की जे अप्रॉक्सिमेटली स्ट्रक्चर आहे त्याचं, की 10 लाख केसेस समजा भारतामध्ये, त्याच्यातली रिकव्हरी किती आहे, डेथ रेट किती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करता रिकव्हरी जास्त आहे आणि डेथ रेट हा खूपच कमी आहे। त्याची वेगवेगळी कारणे आहेत, पण या गोष्टीकडे आपण आता एक पॉझिटिव्हली पाहिलं पाहिजे। कारण आपण जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपण जेव्हा विचार करतो, त्या गोष्टीकडे आपलं जेव्हा एक लक्ष वेधून घेतलं जातं, त्याचा परिणाम फक्त आपल्यावर होत नाही, तर तो आपल्या स्वतःवर होतो, आपल्या कुटुंबावरती होतो आणि आपल्या समाजावर पण होतो। आज हे एक विश्वाचं संकट आहे। विश्व संकट म्हणल्यानंतर या विश्वामध्ये आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, कारण आपण या विश्वाचा भाग आहोत। प्रथम आपली जबाबदारी आहे की आपण काय केलं पाहिजे। आपण आता हे सगळं तर माहिती आहे की तुम्हाला पहिली सगळ्यात गोष्ट तुमचं पहिलं कर्तव्य आहे की तुम्ही स्वतःचे नियम पाळले। सॅनिटायझर वापरणे, मास्क वापरणे, खूप एक्स्ट्रीम गरज आहे की जिथं मेडिकल गोष्टीशी रिलेटेड आहे, म्हणजे हेल्थशी रिलेटेड इश्यू आहे, तिथेच तुम्हाला बाहेर पडणं गरजेचं आहे। मग हे करत असताना तुम्ही त्याचे सगळे नियम पाळले पाहिजेत, हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे। सरकार त्याच्यामध्ये काय करायचं आहे त्याच्या हिशोबाने ते खूप करत आहे आणि 100% ते करत राहणार आहे। कारण आज एवढ्या सगळ्या लोकसंख्येला किंवा या विश्वातली प्रत्येकाला सगळ्या गोष्टी पुरवणे हे सरकारचं सगळ्यात मोठं टास्क आहे, तेही आपण समजून घेतलं पाहिजे। याच्यामध्ये वेगवेगळ्या एक स्तर आहेत, त्या स्तरामध्ये आपण येतो, पोलीस डिपार्टमेंट येतं, मेडिकल फील्डमध्ये सगळेच लोक येतात, फक्त डॉक्टर नाही बाकी सगळेच येतात। याच्यामध्ये आपली पहिली जिम्मेदारी की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण त्यांच्याबद्दल एक रिस्पेक्टिव्ह राहिलं पाहिजे। मग भले तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही पोलीस डिपार्टमेंटचे कॅन्डिडेट आहात किंवा तुम्ही एक मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लासमध्ये राहणारे लोक आहात, याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो तोटा होतोय लोअर मिडल क्लास लोकांना। कारण समाजामध्ये अशी काही लोक आहेत की ज्यांना रोज बाहेर पडल्याशिवाय त्यांना रोजीरोटी मिळत नाही, मग त्यांना अनिवार्य आहे की बाहेर पडून ते काम करणं। तरीही आज सगळ्या नियमांचं ते व्यवस्थित पालन करत आहे। मग याच्यामध्ये आपलाही काय रोल आहे, आपल्या कुटुंबाचा पण काय रोल आहे आणि समाजातील सरकारचा पण काय रोल आहे, जे ते त्यांच्या हिशोबाने पार पाडतात। कोविड-19 बद्दल बोलताना सर्वात प्रथम आपण या 3 गोष्टींबद्दल बोलूया की माझी स्वतःची काय जिम्मेदारी आहे, माझ्या कुटुंबाची काय जिम्मेदारी आहे आणि समाजाची काय जिम्मेदारी आहे। माझी जिम्मेदारी होती की मी पहिल्यांदा सगळे रूल फॉलो करणं, सगळं मास्क वापरणं इत्यादी सगळे रूल फॉलो करणं, मी स्वतः स्ट्रॉंग राहणं, स्टेबल राहणं आणि समोरच्याला पण त्यासाठी सहयोग देणं। याच्यामध्ये पर्सनलमध्ये जेव्हा 2 गोष्टी येतात की माझं मन आणि माझं शरीर, शरीरासाठी आपण एक्सरसाइज करू शकतो, डाएट चांगला घेऊ शकतो आणि मनासाठी इव्हन तुमच्या मनाचं हे सुधारायचं असेल तर मनासाठी पण तुम्हाला काही गोष्टी केल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये मेडिटेशन येईल, योग येईल, जे तुम्हाला सोयीस्कर वाटतं ते येईल। जिथे कौटुंबिक गोष्टीचा प्रश्न आहे, कुटुंबामध्ये आज असं झालेलं आहे की एक आपलं शेड्यूल ठरलेलं आहे की एवढ्या वाजता मी उठणार आहे, एवढ्या वाजता मी कामावर जाणार आहे, एवढ्या वाजता मी घरी येणार आहे आणि सडन त्या ट्रॅकवरून तुम्हाला दुसरीकडे तुम्ही डायव्हर्ट होता, म्हणजे सडन ते सगळं स्टॉप होतं आणि तुम्ही वेगळ्या मार्गावर येऊन थांबता।
मग जेव्हा हे एवढं डिफरंट एक डिफरन्स निर्माण होतो तेव्हा तुम्हाला ते अडॅप्ट करायला थोडंसं कठीण जातं. मग त्याच्यामध्ये तुम्ही आता जेव्हा नवीन गोष्ट अडॅप्ट केली जाते तेव्हा त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते स्टेबिलिटी. तुम्ही जेव्हा त्या गोष्टीकडे पाहताना एक स्टेबल माइंडनं पाहता तेव्हा तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळतं. मग कुटुंबामध्ये जेव्हा काम करणारे लोक घरी बसतात तेव्हा बाकीच्या लोकांनी त्यांना पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की बाबा हे एका वेगळ्या वातावरणातून सडन एका वेगळ्या वातावरणामध्ये आलेले आहे. मग ही अंडरस्टँडिंग कुटुंबामध्ये असली पाहिजे. आणि कुटुंबामध्ये एक असं असतं की बाहेर पडायची लोकांना एवढी सवय झालेली असते की मला असं वाटतं की सगळ्यांनाच त्यातला काही अनुभव असेल की तुम्ही किती थांबवलं तरी काही लोकांना एक बाहेर पडायची खूप इच्छा होती की नाही जावं, कारण आपण समाजशील प्राणी आहे. आपले 4 मित्र असतात, 4 ओळखी असतात, तिथे जायची आपल्याला सवय असते. तर ह्या गोष्टींना थोडंसं आपल्याला थांबवता आलं पाहिजे. मग आपण त्यांना समजून घेऊन सगळ्या वातावरणाचा विचार करून आपण त्यांना एक मेंटल सपोर्ट दिला पाहिजे, अंडरस्टँडिंग दिलं पाहिजे आणि एक शांतता आपल्या घरामध्ये ठेवली पाहिजे. ही झाली कौटुंबिक लेवलला गोष्ट. आता येतो आपण सामाजिक लेवलला. सामाजिक लेवलला या गोष्टीसाठी तुम्हाला सगळ्यात तुमचं कर्तव्य आहे की माझ्यापासून समाज सुरू होतो. तर मी काय केलं पाहिजे? मी माझ्या परीने माझ्या 100% देणार. समाजामध्ये जेव्हा तुम्ही पाहताय की बाबा समाजामध्ये व्यापारी वर्ग आहे, बिझनेसमॅन, व्यापारी वर्ग आहे, नोकरदार वर्ग आहे, परत तुम्हाला म्हटलं तर एक लोअर मिडल क्लास फॅमिलीमध्ये येतात की जे गरीब लोक आहेत, अशी लोक की ज्यांना बाहेर पडल्याशिवाय आजची जेवण पण मिळणार नाही. मग त्या लोकांसाठी तुम्ही काय करू शकता? तुम्हाला जरुरी नाही की प्रत्येक जणांनी त्यांना धनसेवा द्यावी किंवा त्यांना काहीतरी द्यावं किंवा फिजिकल रूपमध्ये द्यावं, असं काही जरुरी नाहीये. तुम्ही जेव्हा त्या व्यक्तींना एक समजून घेता, एक त्यांना सहयोग देता, त्यांच्या अडचणी तुम्ही शेअर करता, त्यांना एक सपोर्ट देता, मेंटल सपोर्ट देता, हेही खूप देणं आहे. कारण जेव्हा तुम्ही त्यांना एक मेंटल सपोर्ट देता तेव्हा त्या सुद्धा तुमच्यासाठी ब्लेसिंग असतात. परत तुम्ही खूप रिच आहात, म्हणजे तुमची कपॅसिटी आहे तर तुम्ही धनसेवा पण देऊ शकता. एक छोटी गोष्ट म्हणलं तर बाबा समजा काही लोक आहेत गरीब जे तुमच्याकडे किरायाला राहतात, ठीक आहे, तुमच्या घरी ते काम करतात, तुम्ही त्यांना पैशामध्ये एक्सक्यूज करू शकता. हेही खूप मोठी गोष्ट राहणार. म्हणजे आपापल्या स्तरावरती आपापल्या परीने तुम्ही त्यांना सहयोग देऊ शकता. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करता एक फायनल आपण एका गोष्टीवर येतो की माझी काय जिम्मेदारी आहे. तर माझ्या जिम्मेदारीमध्ये मी स्वतःमध्ये 2 गोष्टी येतात. एक येतं माझं हेल्थ आणि दुसरं येतं माझं मन. आपल्याला एक सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की मी पण डॉक्टर फील्डमध्ये काम केलं आहे. सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की बाबा आपल्या प्रत्येक विचार, आपला जो प्रत्येक थॉट आहे त्याचा इफेक्ट हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलवरती होतो. मग अशा या निगेटिव्ह वातावरणामध्ये जिथे माणूस ऑलरेडी आपल्या वैयक्तिक स्ट्रगलने किंवा वातावरणामध्ये जे नेहमी बदल होत आहे, कुठे पूर येतोय, ग्लोबल वॉर्मिंग होतंय, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तो स्ट्रगल करतोय, या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस त्याच्या मनावर आहे आणि अचानक परत हे एक संकट येते, तर माणसांची म्हणजे आपल्या सगळ्यांची एनर्जी कशी झालेली आहे, कंटिन्यू वर्कआउट, मेंटल वर्कआउट करून ऑलरेडी ड्रेन झालेली आहे. मग आता ह्या ड्रेन झालेल्या एनर्जीला एकतर आपल्याला थांबवायचे आणि आपल्याला पुन्हा स्वतःमध्ये एनर्जी भरायची. ही एक गोष्ट येते. दुसरी गोष्ट येते की बाबा फिजिकल एक्झरसाइजमध्ये तुम्ही काय करणार, एक गुड डाएट आणि एक एक्झरसाइज म्हणजे व्यायाम करणार तुम्ही. याच्याने तुमचं शरीराचं हेल्थ 100% चांगलं राहणार. मग आता या शरीराच्या हेल्थसाठी आपण हे करतो, तर मनाच्या हेल्थसाठी काय करायला पाहिजे, तर मनाच्या हेल्थसाठी गुड डाएट म्हणजे काय, गुड अँड प्युअर थॉट्स, की ज्याला तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स म्हणू शकता. म्हणजे जेव्हा पूर्ण सृष्टीचं वातावरण हे नकारात्मक आहे तर त्या नकारात्मक वातावरणामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे. कारण तुम्ही एक पॉझिटिव्ह राहिला तर बाकीच्यांना पॉझिटिव्ह राहायला खूप मोठा सहयोग मिळणार आहे. कारण कसं, एक पाण्याचं पातेलं आपण घेतलं, त्या पातेल्यामध्ये पूर्ण स्वच्छ पाणी आहे, पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये दुधाचा एक थेंब टाकतो तेव्हा त्या पूर्ण पातेल्यातल्या पाण्याचा रंग ऑलरेडी म्हणजे एकदम पांढरा होऊन जातो. लाईक दॅट. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतः प्युअर थॉट क्रिएट करणार तुमच्या आजूबाजूला ते बरोबर पोहोचणार. कारण हे सायंटिफिकली प्रूव्ह झाले की तुम्ही जे विचार करता त्याचे व्हायब्रेशन निर्माण होतात आणि ते व्हायब्रेशन आजूबाजूला पसरतात. मग याच्यामध्ये तुम्ही तुमचं गुड डाएट म्हणजे प्युअर थॉट्स घ्या. आता दुसरा नंबरला येते एक्झरसाइज तुम्ही काय करणार, मनाचा व्यायाम कसा करणार, तर मनाचा व्यायाम करण्यासाठी, मनाची हेल्थ चांगली करण्यासाठी तुम्हाला लागतो योग म्हणजे कनेक्शन, जोड. की योगाच्या खूप सारे डेफिनेशन आहेत वेगवेगळ्या योगांमध्ये, पतंजली योग आहे वेगळे, हे सगळे. आता मी जे आहे तर मी राजयोग फॉलो करते आणि मला राजयोगाचे खूप सारे चांगले इफेक्ट माझ्या आयुष्यामध्ये जाणवलेले आहेत. तर राजयोगमध्ये तुम्ही कनेक्शन जोडता, तुम्ही योग कोणाशी जोडता, जनरली आपला योग हा कुणाशी तरी जोडलेला असतो. किंवा मला म्हणजे जेव्हा तुम्ही आठवण करता, डोक्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे थॉट्स येतात तेव्हा तुम्ही त्यांच्याशी
इनडायरेक्टली तुम्ही कनेक्ट झालेले असतात. मग हे कनेक्शन तुम्हाला फक्त जोडायचे एक डिवाइन कनेक्शन म्हणजे ईश्वराशी. का जोडायचंय? कारण तुम्हाला माहिती आहे स्वामी विवेकानंदांचे खूप फेमस कॉट आहे की एव्हरी पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. मग ही पॉवर कशाची आहे? तर दॅट इज सोल पॉवर. मग ती पॉवर तुम्हाला स्वतःमध्ये आणखी भरायची आहे ना, तर तुम्हाला त्यासाठी पॉवर हाऊसशी जोडलं पाहिजे. मग तो पॉवर हाऊस आहे आपला ईश्वर. जेव्हा तुम्ही ईश्वराशी स्वतःचं कनेक्शन जोडता, त्याची फुल एनर्जी तुमच्यामध्ये व्हायला लागते आणि तुम्ही स्वतः त्याच्याने तुमची बॅटरी फुल व्हायला लागते. मग जेव्हा माझी बॅटरी फुल व्हायला लागते, ती फुल बॅटरी बरोबर स्टेबल राहणार, सगळ्या नकारात्मक गोष्टींना डिफेंड करणार आणि माझ्यासोबत जे लोक राहतात त्यांनाही ते सहयोग देणार. मग अशी एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला रोज जेव्हा आपण जेवतो, खातो, पितो, हे सगळं अत्यावश्यक गोष्टी आहे. त्याच्यामध्ये ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे की आपली मेंटल स्टॅबिलिटी. त्यासाठी तुम्ही मेंटल एक्सरसाइज करा, योग करा. तुम्हाला जो योग फॉलो करायचा आहे तुम्ही करू शकता. ज्या योगनं तुम्हाला चांगला अनुभव मिळेल तो योग तुम्ही फॉलो करा. ईश्वराशी कनेक्शन जोडा. मॅडम, मी असा एक प्रश्न विचारू शकतो की आपल्याला योग करण्यासाठी काही लोकांना घरी योग करता येत नाही, मग त्यांनी तुमच्या सेंटरला जर आले तर अतिउत्तम योग होऊ शकतो तुमच्या माध्यमातून. तर असं लोकांनी तुमच्याकडे आलं पाहिजे आणि योग क्रिया केली पाहिजे, ते शिकलं पाहिजे कसं योग करायचा, ध्यान कसं लावायचं. तर त्या गोष्टीमुळे बराचसा परिणाम ह्या जनतेवरती होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आताची कंडिशन बघता योग ही अशी गोष्ट आहे की हे कनेक्शन आहे. मग मी कुठेही असू दे, मी घरी असू दे, मी सेंटरला असू दे किंवा मी बाहेर कुठेही असू दे, माझं कनेक्शन जेव्हा ईश्वराशी होतं तेव्हा त्याची एनर्जी मला मिळत राहते. मग तुम्ही आत्ताच्या कंडिशनमध्ये घरी बसून युट्यूबला वेगवेगळे व्हिडिओ येतात, त्याच्यावरचं ऐकून तुम्ही मेडिटेशन करू शकता, तो योग करू शकता. किंवा जेव्हा हे सगळं वातावरण निवळणार आहे, 100% निवळणार आहे, कारण परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. आजची क्रायसिस उद्या राहणार नाही. त्याच्यामुळे जेव्हा लस निघेल, जेव्हा सगळं व्यवस्थित होईल, 1 वर्षांनी 1.5 वर्षांनी जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये नंतर तुम्ही सेंटरला येऊ शकता. सेंटरला आमचा राजयोग मेडिटेशन 7 दिवसाचा कोर्स आहे की जे एक नॉलेज तुम्हाला दिलं जाते की तुम्ही काय करणार आहात. तो कोर्स तुम्ही करू शकता आणि आमचं मेडिटेशन तुम्ही फॉलो करू शकता. आणि हा जो आपण कोर्स करतोय ह्याच्यासाठी कुठलीही फीस लागत नाही, फक्त मनाची फीस लागते. तर ती जर योगदान दिलं तर बराचसा माणूस ह्याच्यामध्ये रिकवर होऊन तो बी पॉझिटिव्ह होऊ शकतो आणि तो कोरोनाला हा मात करू शकतो. त्यासाठी त्यांनी सेंटरला येऊन तुमचा योग घेण्याची सर्वांना आवश्यकता आहे. हो, कारण जेव्हा हे वातावरण निवळणार आहे तेव्हा माझं तुम्हाला खरंच आमंत्रण आहे की तुम्ही नक्की या, अनुभव घ्या. हे काही कंपल्शन नाहीये. एक अनुभव तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये आपण बरेचसे अनुभव घेतो, पॉझिटिव्ह घेतो, निगेटिव्ह घेतो, पण हा अनुभव तुम्ही घेऊन बघा आणि मग ठरवा. कारण कसं आहे, मी मेडिकल फील्डमध्ये काम केलंय, मी पाहिले की प्रतिकार क्षमता, कोरोना तर तुम्हाला माहिती आहे की किडनी, नर्वस सिस्टीम, हार्ट, ह्या सगळ्या जे इम्युन कॉम्प्रोमाइज लोक आहेत त्यांना तो अफेक्ट करतोय. तर मग इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज केली पाहिजे. त्याप्रमाणे तुमची मेंटल इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्हाला योग केला पाहिजे. जेव्हा मी बघितले की कॅन्सर पेशंट असू दे किंवा कुठले पेशंट असू दे, ज्याचं मनोबल चांगलं आहे, जो स्ट्रॉंग आहे, मनोबल चांगलं असणाऱ्या पेशंटची रिकव्हरी जास्त लवकर झालेली मी पाहिलेली आहे. आणि ज्याचं मनोबल थोडंसं निगेटिव्ह आहे किंवा जो भित्र आहे किंवा जो थोडंसं भय आहे त्याच्यामध्ये, त्याला रिकव्हरी व्हायला थोडा वेळ लागतो, काही कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. कारण हे सायन्सनं प्रूव्ह केलंय की बाबा एक तुम्ही जो थॉट क्रिएट करता तो बरोबर तुमच्या पूर्ण शरीरावरती त्याचा परिणाम निश्चित होतो. असं म्हणलं जातं की एक विचार माणसाचं जीवन बदलू शकतो. म्हणजे तुम्ही विचाराशी संलग्न आहात आणि तुमची स्टडी ते विचाराशी संलग्न असून म्हणजे ते एक विचार त्या व्यक्तीचं भविष्य बदलू शकतो किंवा जीवन बदलू शकतो. हे तर तुम्हाला फिक्सच म्हणावं लागेल. कारण तुम्ही बघितलं असेल फिलॉसॉफी, म्हणजे बाकी तुम्ही वाचला असेल इतिहास वगैरे, तर एव्हरीवन हॅज हिज डे, म्हणजे एक दिवस येतो त्याच्या आयुष्यामध्ये आणि त्या दिवसामध्ये तो एक अनुभव घेतो आणि त्या अनुभवामध्ये त्याच्या मनामध्ये एक विचार क्रिएट होतो आणि तो विचार असा की त्या विचाराला धरून तो पूर्ण आयुष्य जगतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला सक्सेस मिळायचं, म्हणजे तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना, तुम्हाला एका ध्येयाच्या पाठीमागे लागलं पाहिजे. पण त्या ध्येयाच्या पाठीमागे लागताना तुम्हाला स्वतःला पहिल्यांदा स्टेबल ठेवलं पाहिजे. आधी माझं ध्येय काय हे तुम्हाला प्रॉपर फिक्स पाहिजे आणि मला त्याच्यामध्ये किती वाहून घ्यायचंय हा विचार. तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक घडणारी गोष्ट ही फक्त तुमच्या विचारांवरती आणि विचारांवरती अवलंबून आहे. 13 मिनिटं झाले. ओके. तर मॅडम, तुम्ही जो हा संदेश आहे, भले तुम्हाला सेंटरला जर या लॉकडाऊनमध्ये जाता आलं नसलं तरी तुम्ही सगळ्या बहिणजींना आणि बहिणजींना घराघरापर्यंत तुमचा संदेश पोहोचल अशी यंत्रणा आम्ही आमच्या माध्यमातून हे जगापुढे एक संदेश म्हणून बहिणजींना आणि सर्व जगाला करोनाचा संदेश म्हणून आम्ही तुमची ही मुलाखत घेतलेली आहे. तुम्ही आम्हाला अमूल्य तुमचा वेळ दिल्याबद्दल आम्ही मीडिया तुमचा धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मॅडम.